नमस्कार, मी तन्मय टिल्लू. हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवरती तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो आणि आजचा आपला विषय कफामुळे होणारे नेत्रविकार आणि आयुर्वेद. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेत वैद्य परमात्मा ठाकरे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी वैद्य परमात्मा ठाकरे यांचं स्टुडिओत स्वागत करतो. सर, स्वागत आपलं स्टुडिओत. तर परमात्मा ठाकरे यांच्याविषयी थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वैद्य परमात्मा ठाकरे हे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्व माय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म व संशोधन केंद्र वाशिम याचे ते संचालक देखील आहेत. गेल्या 8 वर्षांपासून ते आयुर्वेद सेवेत कार्यरत आहेत. तसंच लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष व स्त्री वंध्यत्व, वाताचे विकार, मेंदूचे विकार अशा अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी चिकित्सेचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. त्यांनी कॅन्सर व किडनी विकारांच्या रुग्णांनाही त्यांनी दिलासा दिलाय. तर आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीच्या विशेष संशोधनातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना त्यांनी यशस्वीरित्या बरं केलंय. चला तर मग आज चर्चा करू कफामुळे होणारे नेत्रविकार आणि आयुर्वेद या विषयावरती. सर, आयुर्वेदानुसार नेमकी कफाची व्याख्या काय असते? आयुर्वेदामध्ये मुख्यतः वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितले आहेत. वात हा प्रथम, पित्त हा द्वितीय अवस्थेतला आणि कफ हा तिसऱ्या अवस्थेचा. हे 3 त्रिदोष यालाही संज्ञा दिलेली आहे. याच्यापूर्वी आपण वात, पित्त, कफ, वात आणि पित्त याचं वर्णन करून झालं, पण आता कफाचं वर्णन करायचंय. आणि कफ हा म्हणजे नेमका काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आहार जेवण आपण केल्याच्या नंतर जी खाण्यामध्ये अग्नी, पाचक पित्त, क्लेदक कफ आणि समान वायू याच्यापासून एक मधुर रसाचा श्लेष्मयुक्त कफ हा निर्माण होतो आणि तेव्हा त्याच्यापासून कफाची उत्पत्ती व्हायला लागते. या कफाचं मुख्य कारण म्हणजे उत्पत्ती होण्याचं शरीराचं संवर्धन हे मुख्य कार्य आहे. रोपण म्हणजे शरीराची हिलिंग टिश्यू हे सर्वात जास्त वाढवण्याचं काम हे कफ करतं. बल म्हणजे शरीराची शक्ती. शरीरच नव्हे तर मेंदूपासून तर पायाच्या नखापर्यंत ह्या तिन्ही सर्व शरीराचं वर्धन केलं जातं. स्थैर्य म्हणजे स्थिरता ही कफाचा मुख्य गुण आहे. आणि कफ हे स्थिरता शरीरामध्ये ठेवल्यामुळे चलन-वलन आणि पित्त वातावर नियंत्रण ठेवून पुढचं कार्य हे करत असतं. कफाचं मुख्य उत्पत्ती ही आमाशय समुद्भव आहे. कफामध्ये पंचमहाभूताचा जर विचार केला तर पृथ्वी आणि जल अंशाचा आधिक्य भाग आहे. असं आयुर्वेदामध्ये बरंचसं वर्णन केलेले आहे, पण अनुषंगाने आपल्याला नेत्रासमोर बोलायचंच आहे. पुढे वर्णन करूया. पण मग सर, कफदोष याचे शरीरावर काय काय परिणाम होतात? कफाचं मुख्य कारण जे आहे ते शरीराची इम्युनिटी ही वाढणं कफाचं कार्य आहे. आता तुम्ही हल्ली बघाल तर कफाचं स्थान हे आमाशय समुद्भव सांगितलेलं. आमाशय म्हणजे स्टमक रिजन मध्ये, पण याचं 5 प्रकार सांगितलेले. सार्वदेहिक शरीरावर काम करतं. मुख्यतः आमाशय समुद्भव काम हे कफाचं असल्यामुळे तिथे अग्नी एक पहिली पचनक्रिया ही आमाशयामध्येच होतं. त्याच्या सोबतीला पाचक पित्त असतं आणि त्याच्या सोबतीला समान वायू सुद्धा असतो. याचं ज्या तिघाचं जर युनियन व्यवस्थित राहिलं तर उद्या पाचन शक्ती चांगली होऊन रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदामध्ये सप्तधातू बनतील. आणि शरीरावर याचे जे विकृत दर्जाचा जर कफ निर्माण झाला, याच्यात एक श्लोक असा वर्णन आलेला आहे, आमाचा आणि कफाचा. आम म्हणजे एक अपक्व, म्हणजे ते दुर्गंधित, म्हणजे एक असं अन्न पचन झाल्याच्या नंतर एक योग्य दर्जाचा कफ निर्माण नाही होत, त्याला अपक्व म्हणतात. त्याची आमाची व्याख्या केलेली आहे. अपक्वम संयुक्तम दुर्गंधम बहुपिचलम सदनम सर्व गात्रानाम आम इति भिदिते. आम आणि कफ याचे सारखे लक्षणं असतात. याच्यामुळे बरेचसे पुढे आजारामध्ये रूपांतर होतं. पण कफ म्हणजे नेमका काय हे आयुर्वेदात सविस्तर वर्णन केलेले आहे. पहिला याचा इफेक्ट होतो डोक्यावर म्हणजे मस्तिष्क, दुसरा येतो हृदयावर, तिसरा येतो किडनीवर. आता डोक्याच्या ठिकाणी आपले पंचज्ञानेंद्रिय वर्णन केले. प्रथम डोळे, नंतर कान, नंतर नासा, नंतर जिव्हा, नंतर त्वचा. आणि हृदयाच्या ठिकाणी जे आहे तर हे आपलं एक मर्म आहे, त्रिमर्म म्हणजे अशा पद्धतीचं आहे की याच्यावर जर कोणत्याही आजाराचा आघात झाला तर प्राणवायू हा शरीरातला नाश होतो आणि मनुष्य हे दीर्घ आजाराला बळी प्राप्त होतं. तर याच्यामध्ये पहिला आजार जे आहे ते डोक्याच्या संबंधानं की मस्तिष्कमध्ये गाठी तयार व्हायला लागणे, मस्तिष्काच्या रक्तवाहिन्या बंद होणे, कान सतत फुटणे, हे त्याचे कफाचे आजार आहेत. कानामध्ये गुडगुड आवाज येणे, सुईसुई आवाज येणे, डोळ्याची विकृती जर बघाल तर असंख्य कफामुळे व्हायला लागतात. आता आम्ही दैनंदिन जीवनामध्ये
बघतच आहे. विकृत कफ म्हणजे एक सर्दी, आपण सहज बोलून चालतो, पण कफ हे असा आजार आहे, एक प्रथम अवस्था जर बघाल तर नाकातून सर्दी ही सतत वाहत राहते. नंतर मग त्याचं रूपांतर औषध गोळ्या घेऊन दाबल्या जाते. त्याचं एवढं संचित आतमध्ये होतं आणि ते आतमधल्या डोळ्याच्या कॅव्हिटीमध्ये उतरतं आणि नंतर डोळ्याचे वेगवेगळे आजार उत्पन्न होण्यासाठी बरेचसे आजार फोफावतात. नंबर 2, नंतर जिभेच्या ठिकाणी जे त्वचा आपले आस्वाद सांगितलेला आहे, रस, तो ही विकृती व्हायला लागतात. अरुची, अन्न खाण्याची न इच्छा होणे, हे एक आजार उत्पन्न होतं. अन्नाची चव लागत नाही आणि नंतर ज्वरासारखे एक वेगवेगळे आजार सांगून ठेवलेत की ज्वर विकृती, ज्वर म्हणजे टायफॉइड, मलेरिया, कावीळ, अशा असंख्य आजार आहेत ते आमाशय समुद्भवून याच्या संप्राप्त्या व्हायला लागतात. लहान मुलांमध्ये सतत सर्दी हे एक लक्षण आहे आणि याचं कारण इथपर्यंत पोहोचलेलं आहे की त्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होत नाहीये. एवढं आतमध्ये पराकोटीचा कफ हा आत साठतो. नंतर त्याचा हृदयामध्ये आतल्या ज्या झडपा आहेत, रक्तवाहिनी आहेत, त्यांचं प्रॉपर हिलिंग कॅपॅसिटी वृद्धी होत नाही आणि नंतर वेगवेगळ्या हृदयाच्या आजाराला आपल्याला बळी पडावं लागतं. नंतर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी अशासारखे मोठमोठाले आजार आपल्याला सहज प्राप्त होतात. नंतर किडनीच्या संबंधात आमाशय समुद्भव हा कफ राहतो आणि किडनीवर याचा फार डेंजर इफेक्ट व्हायला लागतात. किडनी फेल्युअर, सतत मुतखडे होणे, नंतर अग्नीशी नाभी संबंधित एक अग्नी असतो आणि त्या अग्नीमध्येही जर पाचक, पित्त, कफ याचं जर व्यवस्थित मलाचं निसरण नाही झालं तर आवेसारखा सेमलेस अशी संडास पातळ व्हायला लागते. तर असे असंख्य आजार शरीरामध्ये वर्णन केलेले आहेत. आपला आज विषय डोळ्याच्या संदर्भात आहे, तर नंतर आपण डोळ्याच्या संदर्भात बोलूया. हो, मी त्या विषयाकडे येणारच होतो, कारण कफदोष आणि डोळ्यांचे आजार याचा नेमका संबंध कसा काय जोडला गेला आयुर्वेदात? आता कसं आहे, डोळा म्हटलं की आपण याचं डोळ्याची रचना आयुर्वेदामध्ये काय वर्णन केली ते बघूया. आपल्या ज्या डोळ्यामध्ये अशी रचना आहे की डोळ्याची पापणी खालची आणि वरची, आणि मध्ये एक कृष्ण पटल म्हणजे एक काळा जो कॉर्निया म्हणतो तो असतो. श्वेत भागाचा एक पडदा असतो, बाहेरून आपल्याला दिसत असतो. कृष्ण पटल हे रक्तापासून बनलेलं आहे. जे श्वेत पटल आहे ते कफापासून सार भागाच्या उत्पन्न झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आजार जे आहेत तर संदर्भ आता पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11 वमन, हे आयुर्वेदामध्ये ही सगळी संकल्पना जेव्हा एकत्र येते तेव्हा ज्ञान प्राप्त होते. ज्ञान म्हणजे कोणत्या ऑब्जेक्ट आपल्याला हँडलिंग करायचं असेल तर, आपल्याला एखादी जर गोष्ट बघायची असेल तर प्रथम मेंदू सांगतो की ही गोष्ट बघ, त्याच्यानंतर ते कार्य केलं जातं. बाकीच्या इंद्रियासोबत तसं होत नाही. कानासोबत, नाकासोबत आणि त्वचासोबत हे यांचा मनावर कंट्रोल राहत नाही. यांना स्वतः जे ग्राह्य करायचं ते करत असतात, विकृत आणि प्राकृत सुद्धा. पण नेत्राचं तसं नाहीये. नेत्राला अग्रगण्य स्थान दिलेलं आहे आणि ते मन, आत्मा, इंद्रिय याचा संयोग झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी प्राप्त व्हायला लागतात. आणि याचा एक विशेष असा मुख्य प्रकार असा पडतो की आजार हे सतत कफाच्या विकृतीमुळे अधिक प्रमाणात वाढायला लागतात. अग्नी कमी होतो. अग्निमांद्य झाल्याच्या नंतर असंख्य आजार हे ओढायला लागतात. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11 मन याच्यासोबत डोळ्याचाही फार जवळचा संबंध आहे. पण मग या कफदोषामुळे डोळ्यातले कोणकोणते आजार उत्पन्न होऊ शकतात यापेक्षा? आता तर्पक कफ हा शिराच्या स्थानी सांगितलेला आहे. तर्पक शिर म्हणजे मस्तिष्क ठिकाणी. याचं कार्य एकच आहे की जी व्हिजन आपण बघतो ती त्या पद्धतीनं मेंदूकडे घेऊन जाणे, त्या पद्धतीनं ऑर्डर फॉलोअप करणे. हे मस्तिष्क मेंदू जो त्याला ऑर्डर केल्याच्या नंतर कार्य घडतं. आणि याच्यापासून आजार जो आहे तो पहिला आजार आपल्या जे डोळ्याच्या आजूबाजूला जे आपली पडदा आपला हे आहे, आयलिड्स म्हणजे आपल्या पापण्या आहेत, याच्यासमोर केस असतात, त्याच्यामध्ये कोंडा आणि खाज येणं हे लक्षण येतं. आणि नंतर हे खाजेचं रूपांतर नंतर दृष्टी मांद्यत व्हायला लागतं. नंतर याच्यामध्ये दुसरा एक आजार वर्णन केलेला आहे, एक म्हणजे आर्म म्हणजे आपल्या कृष्णपटलावर एक मासोल भाग तयार होतो आणि नंतर त्याची वाढ ही हळूहळू वाढतच राहायला लागतं आणि नंतर मग त्याची दृष्टिमांद्यात उत्पन्न होतं. नजर ही हळूहळू ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतं आणि नंतर ऑपरेशन हे त्याला पर्याय उरतं. पण आयुर्वेदामध्ये याचा खूप चांगला उपचार स्टेम सेल थेरपीद्वारे केला जातं. 2, 2.5, 3 महिन्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमधला हा आजार कव्हर केला जाऊ शकतो. नंतर डोळ्याच्या ठिकाणी आपला जे नाकाचा जो आणि डोळ्याचा जो कॉर्नरचा भाग आहे त्याला तिथे एक पुय उत्पत्ती म्हणजे एक साईडला असं लसिकायुक्त हलका पातळ पू येतो आणि नंतर तिथने सतत स्त्रावणं चालू राहतं. डोळ्यात आग, वेदना ह्या काही नसतात. काही पेशंटमध्ये जेव्हा जीर्णावस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्याला क्रोनिक डॅक्रोसिस्टायटिस म्हणतात. ते त्या स्त्रावामध्ये घट्ट, चिकट आणि विचित्र रंगाचं
उत्पत्ती व्हायला लागते. एक माझ्याकडे एक 4 वर्षापूर्वी एक आजी आली होती आणि ती जेव्हा डोळ्याच्या साईड मधला जो पू काढायची तर अक्षरशः हातात घेऊन दाखवायची. पुवाचा कलर हा पिंकिश होता आणि तिची नजर ही जवळपास 70 ते 80% कमी झाली होती. नंतर तिला स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार आणि काही पोटातून औषध दिलेत आणि त्याच्यानंतर तिला व्हिजन आणि ते जे नासूर, एका आपल्या मराठी भाषेमध्ये नासूर नावाचा एक आजार आहे, त्या आजाराचं पूर्णतः विदाऊट ऑपरेशन करता ती व्यवस्थित झाली. म्हणजे एवढं ते दुरापास्त आणि कष्टाचा आजार आहे. फक्त स्टेम सेल थेरपीद्वारे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पत्ती आजारावर यश प्राप्त होऊ शकतं. तिसरा प्रश्न राहतो आर्माच्या पाठीमागे एक आपल्या प्युपिल्स असतं आणि प्युपिलच्या पाठीमागे एक व्हिट्रस जेली नावाचं एक लिक्विड असतं. आता हे व्हिट्रस जेलीचं कार्य काय आहे? विकृत कफाचं आणि आमाचं जेव्हा एक साधर्म्य लक्षण राहतं तेव्हाच याचे लक्षण हे दृष्टिमांद्यावर यायला लागतात. तिथं त्या जेलीचं स्वरूप हे थोडंसं थिक असतं, पण सतत आम आणि कफ आणि विविध आजार याचं संगनमत झालं तर त्या व्हिट्रस जेलीचं रूपांतर लिक्विडमध्ये जास्त व्हायला लागतं. लिक्विड म्हणजे एक प्रकारचं पातळपणा त्याच्यामध्ये यायला लागतो आणि जे ट्रान्सपरंट व्हिजन आहे ती होत नाही. आपलं जे ऑप्टिक नर्व्स आहे तिथपर्यंत मेसेज जात नाही. बघ, एक साधा एक आजार वर्णन करून ठेवलेला आहे आयुर्वेदामध्ये की त्याला डोळ्यासमोर काळे चकदळे, निळे पडदे, माशा वगैरे आल्यासारखे असे वाटणं, गोल गोल चकदळे आणे आणि डोळ्यासमोर सतत काजवे चमकल्यासारखं होतं. याला फ्लोटर्स नावाचा एक आजार आहे. ऑप्टिक नर्व्स ही जेव्हा आपला एक महत्वाचा भाग जो म्हणजे ऑप्टिक नर्व्स आहे तो आपण जी व्हिजन बघितलेली आहे ती मेंदूकडे घेऊन जातं. त्याच्याही मध्ये बऱ्याचशा आजारामध्ये वेगवेगळ्या आजाराचे परिणाम यायला लागतात. उदाहरणार्थ जसं की सतत आलेली सर्दी, खोकला, ताप याच्यामुळे पण त्या ऑप्टिक नर्व्सवर प्रेशर यायला लागतं आणि विविध आजार उत्पन्न व्हायला लागतात. त्याच्या सूज उत्पन्न व्हायला लागते. नंतर व्हिजन कमी व्हायला लागतं. आपल्याला हे माहीतच नसतं. नंतर ड्रग्स इंड्यूस एक नावाचा एक प्रकार आहे की सतत आपण बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड याचे सतत औषधं खात असतो आणि नंतर ऑप्टिक नर्व्सवर एक सुजन यायला लागतं. व्हिजन हे ब्रेनकडे घेऊन जात नाही. नंतर सतत आपल्याला त्या आजाराला जीव घेणे सोबत घेऊन फिरावं लागतं. फाईल ही सोबत असते, डॉक्टर मात्र बदललेले असतात, नंबर हा वाढलेला असतो आणि नंतर आम्हाला याच्यात उपशय शमन नाहीये, डॉक्टर आमच्याकडे असेच पेशंट आलेले असतात. त्या पद्धतीनं दुसरा एक प्रश्न आहे की आपल्याला सर्वात म्हणजे सांगायचं झालं तर व्हिट्रिस जेली ही एक जेली टाईप असावी. म्हणजे जास्त जर कफाचा आणि आमाचा जर जास्त संबंध आला, दृष्टी ही डोळ्यानं दिसतं पण याची उत्पत्ती स्टमक मध्ये आमाशय समुद्भव आहे. आयुर्वेदामध्ये ह्या अशाच काही अशा दिसतं ते फार कमी असतं, दिसत नाही, त्याच्यावर फार विचार करून ट्रीटमेंट करावं लागतं. आता एक डायबेटिक रेटिनोपॅथी नावाचा एक आजार आहे. तो रक्तातली शुगर ही वाढणं, त्याच्यामुळे सतत रक्तवाहिन्या ह्या आतमध्ये प्रेशराईज व्हायला लागतात, आतमध्ये सुजायला लागतात आणि आतली जी रक्तवाहिनी आहे ती आंबा जसा सडतो तशा पद्धतीने सडणं आणि कुजणं हे काम व्हायला लागतं. हे काम हे फक्त कफामुळे करतं. आयुर्वेदामध्ये तेव्हाच्या काळात मधुमेह हा कफविकारामध्ये वर्णन केलेलं आहे. आशे सुकम स्वप्न सुकम दधानी म्हणजे सतत गोड खाणे, तिखट आंबट खाणे, गुळासारखे गोड पदार्थ खाणे, सतत लोळत राहणे हे प्रकार केल्यामुळे प्रमेह किंवा डायबिटीज हा प्रकार उत्पन्न व्हायला लागतो आणि नंतर डायबिटिक रेटिनोपॅथी सारखे महाभयंकर आजार पाठीमागे लागायला लागतात. आणि याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे यांच्यावर सहज पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमधले जे आजार आहे ते सहज कव्हर केले जातात. आता याच्यामध्ये मागच्या साईड जर सांगायचं झाले तर मॅक्युला डिजनरेशन नावाचा एक प्रकार आहे. मॅक्युला हा आखरीचा जो डोळ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये डिजनरेशन म्हणजे कफाचं कामच हे आहे की शरीरामध्ये संवर्धन करणे, शरीराची वृद्धी करणे आणि शरीरावर चलनवलन, वात, पित्त आणि कफ याच्यावर नियंत्रण ठेवणे. कफ हा शीत, मंद, स्निग्ध, पिच्छिल अशा गुणाचा आहे. शरीरामध्ये जलीय अंश सुद्धा हा व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे कफाचं कार्य आहे. पण तेव्हा जो यामध्ये विकृती आल्याच्या नंतर या मॅक्युला डिजनरेशनचा जे प्रकार आहे तिथे ऑटोमॅटिक जसं माणूस हा म्हातारा हळूहळू होत राहतो तसं तसं पडद्याची झीज ही व्हायला लागते. नंतर व्हिजन हळूहळू ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतं आणि नंतर व्हिजन ही परमनंट जायला लागतं. आता एक आयुर्वेदामध्ये हतादिमंत एक आजार आहे, त्याला ग्लुकोमा नावाचा एक प्रकार ॲलोपॅथीमध्ये वर्णन केलेलं आहे. जागतिक समस्या एवढी वाढलेली आहे. आता हा ग्लुकोमा म्हणजे फक्त कफदोष आणि रक्तदोष हे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे आणि याच्यावर सहज पद्धतीने उत्पन्न व्हायला लागतं. ग्लुकोमामध्ये काय होतं, डोळ्यामध्ये आतलं जे प्रेशर आहे ते इन्क्रीज व्हायला लागतं. इन्क्रीज झाल्याच्या नंतर
जे दृष्टी आहे ती एक तर साईडनं दिसणे किंवा लेफ्ट साईड किंवा राईट साईड यामध्ये कमी व्हायला लागतं आणि व्हिजन ही जवळची आणि लांबची दोन्ही कमी व्हायला लागतं. आणि याचं जे प्रेशर असतं 10 ते 18 mm ऑफ HG पर्यंत मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. पण हे प्रेशर आत कफ आणि आम संचित झाल्यामुळे आत प्रेशर क्रिएट व्हायला लागतं आणि व्हिजन ही कमी कमी व्हायला लागतं. तर आयुर्वेदामध्ये असे काही औषधी आहेत की ते प्रेशर आणि आतली जी विकृत कफाची विकृत आमाची जी संचिती झालेली आहे ते बाहेर काढणे, ड्रेन करणे आणि नंतर व्हिजन ही डेव्हलप करणे. दृष्टीचं संवर्धन हे अखेरच्या क्षणापर्यंत आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेलं आहे. पण ते कसं करायचं, काय करायचं ते आयुर्वेदाची संगत आणि जोड आणि उपचार याच्यातच हे शक्य गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये एक ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे ऑप्टिक नर्व जे आहे त्याच्यामध्ये सूज आणि आतमध्ये लालसरपणा उत्पन्न व्हायला लागतो. हे केव्हा होतं, जेव्हा डोळ्याची उष्णता वाढते. डोळ्याची उष्णता का वाढते, जेव्हा कफाचं कार्य हे कमी व्हायला लागतं आणि आत व्हिजन ही ब्रेन पर्यंत पोहोचत नाही, मध्येच कुठेतरी खंडित व्हायला लागतं, ब्रेक व्हायला लागतंय आणि कधी स्पष्ट दिसतं, कधी क्लिअर दिसतं. रोग्याला वाटतं हे असं काय होत आहे, पण मध्ये जी सूज आली ती सूज जोपर्यंत कमी होत नाही, आता जे स्ट्रक्चर डिफॉल्ट आलंय त्याच्यात जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत काही पुढचे उपाय होत नाहीत. त्याच्यासाठी स्टेम सेल थेरपी ही फार उपचार सिद्ध झालेली आहे आणि लवकरात लवकर याचे रिझल्ट हे 3 ते 7 मिनिटापासून स्टार्ट व्हायला लागतात. जे 10-10, 5-5 वर्ष पेशंट रखडलेले आहेत ते 3-3, 4-4 मिनिटात त्यांना दिसण्यास सुधारणा व्हायला लागते. आणि याच्यामध्ये एक कॅटरॅक्ट मोतीबिंदू एक आता एक जागतिक मोठा इश्यू आहे. तर मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आहे, डोळ्याच्या वरती एक पडदा येणे. आता एज रिलेटेड हा एक प्रश्न आहे. चला 50-55 वर्षाच्या नंतर ठीक आहे, पण हे वयाच्या 25-20 वर्षापर्यंतही उत्पन्न होत आहे. तर याच्यामध्ये काय होतं, जे टिश्यू जे बनत आहे डोळ्याच्या ठिकाणी ते एक चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं होत नाहीये. कफ आणि पित्त हे 2 गोष्टी आहेत की शरीराचं संवर्धन करण्यासाठी, पण कफाची उत्पत्ती ही प्राकृत नाही झाली की नंतर वेगवेगळे आजार उत्पन्न व्हायला लागतात. आता याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही पंचकर्माचा भाग दिलेला आहे, तो करून घेतला, काही उपचार करून घेतले आणि जे सतत सर्दी खोकले ताप याच्यावर जे आजार आलेले आहेत याच्यावर आयुर्वेदिक पद्धतीनं उपशम करून म्हणजे शरीरात न दाबता बाहेर काढणे हे इम्पॉर्टंट आहे. पण तसं होत नाही आणि त्याचा उपचार त्याचा प्रादुर्भाव हा डोळ्यावर उत्पन्न व्हायला लागतो, मेंदूर व्हायला लागतो. आता कफाचं एक मुख्य लक्षण सांगितले मानसभाव. मानसभाव म्हणजे मनाची शक्ती ही कफाच्या वर अवलंबून आहे. कधी कधी माणूस उत्साही असतो, कधी आनंदी असतो, कधी डिसमूड असतो. आता एक जागतिक इश्यू असा झालेला आहे की स्विंग मूड हा कफाचाच आहे. आता लहान मुलामध्ये बघाल, आताच बरा होता नंतर चिडचिड करतोय, ऐकत नाहीये. आणि कफाचा काळ हा मुख्यतः 1 ते 18-20 वर्षापर्यंत असतो आणि याच वेळास बालकाची मेंदूची सर्वांगीण विकास व्हायला लागतं. पण त्यावेळेस आईवडिलांना एवढा काळ नसतो याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि नंतर मेंदूची विकार म्हणजे बुद्धीचं संवर्धन होणं, बुद्धी स्मृती एकाग्रता वाढणं हे होत नाही. आणि याचं कारण फक्त कफदोष आहे. पण याच्यासोबत कफदोष नसून पित्त आणि वात या दोघांची संगतीला गरज असते. जोपर्यंत तिघं येत नाहीत, त्याच्या तिघाचं युनियन होत नाही त्यापर्यंत पण होत नाही. कधी पित्त वाढलेलं असतं, कधी कफ कमी असतो, कधी वात वृद्धी असते, कधी पित्त कमी असतं. ह्या गोष्टी संगनमत आहे. क्षय, वृद्धी आणि हीनता ह्या 3 लक्षणांमध्ये संगनमत आहे. आयुर्वेदाची परीक्षा, नाडी परीक्षा आणि निदान हे झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीला आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो, आपण उपचार करू शकतो. उपचार कशा पद्धतीत यावरती या सगळ्या रोगांवरती किंवा आपण म्हणू की आजारांवरती केले जातात आयुर्वेदात, आणि उपचार पद्धती कशी आहे त्याची? उपचार हे आयुर्वेदामध्ये सकल खूप वर्णन केलेले आहेत. पण प्रथम जे हेतू कोणता आहे, दोष कोणता आहे आणि याचं कारण कोणतं हे प्रथम बघणं गरजेचं आहे. उपचार हे शोधन शमन पासनं पंचकर्मापर्यंत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. शोधन म्हणजे पंचकर्मा भाग येतो आणि शमन म्हणजे पोटातनं दिलेली औषधं. पण मुख्यतः आजार नेमका आहे कोणता आणि त्याचं वर्णन आपल्याला त्याचं कारण कोणतं हे प्रथम शोधणं गरजेचं आहे. तपासण्या करून फक्त डोळ्याची आतली कंडिशन ही समजल्या जाते, पण त्याचा उपचार हे आयुर्वेदामध्ये कशा स्वरूपाचं म्हणजे निदान कशा स्वरूपाचं हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यावर उपचार कशा स्वरूपाचे आहेत ते ठरवणं गरजेचं आहे. आता उपचार जर प्रथम म्हणाल तर स्टेम सेल थेरपी ही आयुर्वेदामध्ये आता ज्या समजा अवयवामध्ये जी डोळ्यामध्ये जी विकृती आलेली आहे, ज्या घटकाची किंवा ज्या ठिकाणची त्या ठिकाणमध्ये समजा उदाहरणार्थ ऑप्टिक नर्व्सला सूज आलेली आहे, तर आतमध्ये असे आम्ही नॅचरली वनस्पतीचे जे सेल्स आहेत ते कलेक्ट करतो आणि साक्षात डोळ्यामध्ये आम्ही ड्रॉपद्वारे सोडून देतो. त्याच्यानंतर ते तिथं कार्य आपण औषध खाल्ल्याच्या नंतर पोटात जाणे, नंतर 48 आवर्स त्याच्यावर प्रोसेस होऊन नंतर रक्तात मिसळणे ही लांबची प्रोसेस आहे. पण तिथलचं जे वनस्पतीचे डायरेक्ट आर्क किंवा जे सेल्स आहेत
त्या इन्सर्ट केल्याच्या नंतर जे घंटे वर्ष हे लागणार आहे ते लवकरात लवकर 5 ते 7 मिनिटात हे स्टेम सेल थेरपी हे काम करायला लागतं. दुसरा एक प्रश्न असा आहे, याच्यामध्ये तर्पण आहे. तर्पण म्हणजे डोळ्यावर वेगवेगळ्या धारा, पिंड, स्वेद वगैरे हे प्रकार करायला लागतात. औषधी सिद्ध हे धारा हे मेडिसिन असतं आणि त्याच्यावर सोडल्याच्या नंतर जी डोळ्यामध्ये आतमध्ये जी हिलिंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे ज्या डोळ्यामध्ये डिस्ट्रक्शन झालेलं आहे, ज्या विकृती आहेत त्या प्राकृत होण्यास मदत व्हायला लागतं आणि पोटातनं औषधं असतात. आणि दुसरा एक महत्वाचा एक असा प्रश्न आहे की उपचार आयुर्वेदामध्ये अखंड आणि अनंत वर्णन केलेले आहेत. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक पेशंट आले होते सर्दीसाठी, आणि सर्दी ही त्यांची जवळपास 6 ते 7 वर्षापासून होती. आणि त्यांना रात आंधळेचा एक आजार होता की रात्री दिसत नाही. तर रात आंधळेपणा हा विकृत कफाच्या मुळेच उत्पन्न होतो. रात्रीला दिसत नाही, दिवसा दिसतं. जेव्हा डोळे हे तेजाचे आहेत आणि कफामुळे कफामुळे त्याच्यावर आवरण आलेले असतात. दिवसा कफ हा पातळ होतो, रात्रीला घट्ट होऊन डोळ्याच्या ठिकाणी बसतो. तेव्हा रात्री डोळ्याच्या समोर घट्ट एक पडदा यायला लागतो आणि दिसत नाही. नंतर मी त्यांची सगळी केस टेकिंग घेतली आणि त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 वर्षापासून त्यांना फक्त सर्दी, कफ हे दोनच लक्षण होते. त्यांना ट्रीटमेंट दिली, नंतर ते त्या रातआंधळेपणातनं बरे झाले. म्हणजे निदानाचा भाग असा आयुर्वेदामध्ये सुप्त रूपाचा आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवांद म्हणजे रात्रीला जसं दिसत नाही तसं दिवसाही दिसत नाही. रात्रीचा दिवसाचा जो कफ आहे तो अधिक घट्ट व्हायला लागतो आणि तेजाचं बल जे आहे ते कमी पडायला लागतं. त्याच्यामुळे दिवसाही सुद्धा या पेशंटला अशा पद्धती दिसायला म्हणजे त्रास व्हायला लागतो. तर हे का होतं? हे मुख्य कफामुळं आणि याच्यासोबत संगतीला दोष आल्यामुळे हे प्रकार व्हायला लागतात. पण मग हे सगळे प्रकार टाळायचे असतील किंवा असं होऊ नये असं जर एखाद्याला वाटत असेल एखाद्या रुग्णाला, तर मग डोळ्यांचं आरोग्य हे दीर्घकाळ चांगलं राहावं यासाठी काय नेमके उपचार आणि काळजी घ्यायला हवी? हे फार महत्वाचं आहे. आता आपण केव्हाही डॉक्टरकडे जातो तेव्हा फक्त फाईल घेऊन जातो आणि आम्हाला फक्त डॉक्टर बरा करा एवढंच आपला एम असतो. पण त्याच्यापूर्वी सगळी पार्श्वभूमी ही आयुर्वेदामध्ये दिनचर्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. दिनचर्यामध्ये सकाळी उठणे पासनं तर रात्री झोपेपर्यंत या गोष्टी सांगितल्यात. प्रथम सूर्यदर्शन आणि सूर्यास्त ह्या 2 गोष्टी होणं गरजेच्या. जेव्हा सृष्टीत होतात त्या डोळ्यानं बघणं गरजेचे असतात. दुसरा प्रश्न स्नेहन सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये स्नेहन हा भाग एवढा वर्णन करून ठेवलेला आहे की स्नेहन म्हणजे एक स्निग्ध पदार्थ अंगाला लावणे. मग त्याच्यामध्ये दूध आहे, तूप आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे तेल आहेत, हे नित्य करणं गरजेचे आहेत. पण नित्य कोण करत नाही. नंतर याचा त्वचेचा इफेक्ट हा सर्वाधिक शरीरावर असतो, नंतर याचा दृष्टीवर सुद्धा यायला लागतो. तर सर्व लोकांनी स्नेहन हे करणं गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा ह्या व्यवस्थित पाळणं गरजेचे आहेत. आता सतत लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही ह्या गोष्टी आलेल्या आहेत, पण याच्यापासून किती आपल्याला अंतर राहायचं आणि किती जवळ जायचं ते त्यांनी ठरवावं. कारण की ते स्वतः सुधारणं तुमच्याच हातात आहे, दुसऱ्याच्या सांगण्यावर होणार नाही. तिसरा प्रश्न, आता खाण्यामध्ये नेमकं काय टाळावं आणि काय खावं हा प्रकार येतो. खाण्यासाठी जे डोळ्याला हितकारक गोष्टी जे आहेत, एक डाळिंब, खजूर, पेंड खजूर, खारीक, नारळ पाणी आणि काकडी, शतावरी, त्रिफळा, पटोल अशा औषधी आणि काही भाजीपाले आलेले आहेत, हे जास्तीत जास्त खाव्यात. आता दुसरा प्रश्न राहतो कडधान्य. आता एक जागतिक प्रश्न असा झाला की व्हिटॅमिन्स आहेत, पण कडधान्य वातूळ आणि सगळ्यात पचण्यासाठी जड आहेत, त्याच्यामुळे अग्नी तेवढा बल नसतो आणि नंतर वेगवेगळे आजार उत्पन्न आपल्याला व्हायला लागतात. तर ह्या गोष्टी सगळ्या पाळाव्या. एकंदरीत ह्या पाळल्या तरच ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न व्हायला लागतात. तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहावं यासाठी वैद्य परमात्मा ठाकरे यांनी आता जी माहिती दिली ती अवश्य करा आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवा. सर, धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात आणि मार्गदर्शन केलं आणि डोळ्यांसारख्या महत्वाच्या अवयवावरती तुम्ही मार्गदर्शन केलं आणि छान माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा हॅलो 24 तास.